हे अवॉर्ड कुठं कुठं झाले आहेत, हे अवॉर्ड पहिल्यांदा कुठं होत नाही आहे. देशामध्ये देशाच्या बाहेरही अवॉर्ड झाले आहेत आणि त्यामुळं हा अवॉर्ड पळवला, फिल्म सिटी पळवणार, मुंबई तोडणार, हे नरेटिव्ह चालत नाही. आता लोकांना काही घेणं देणं नाही. जनतेला गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाचं हित हे महत्वाचं आहे. देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी जनकल्याणाकरता, समाज कल्याणाकरता महत्वाची कामं करतात आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जातो आहे. मला वाटतं याला महत्व आहे. हा अवॉर्ड पळवला, त्याला पळवलं, काही उपयोग नाही. जितेंद्र आव्हाड खरं सांगू का, स्टंटबाज आहे. त्यांना दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं आणि तुम्हाला चालवायची असतं. आता न्याय व्यवस्थेवर जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार? देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले. जेव्हा त्यांचं सरकार याचं होतं तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा जितेंद्र आव्हाडाला नाही, पण त्यांनी तोंड सोडलेलं आहे. कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात, कधी न्याय व्यवस्थेबद्दल बोलतात. त्यांना स्टंटबाजी करायची आहे असं मला वाटतं. मी सांगतो ना की स्टंटबाज आहे. जनतेचा आक्रोश, एखाद्या दिवशी जनतेचा आक्रोश होऊ नये, पण त्यांना मला अधिकार नाही त्यांना बोलायचा. पण असे काही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, महाराष्ट्राचे सामाजिक त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडेल असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही नेत्यांनी करू नये. न्यायव्यवस्थेबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल, छत्रपती शिवरायाबद्दल असेल, महापुरुषाबद्दल, संत साधूबद्दल, आमच्या प्रभू रामचंद्राबद्दल काय स्टेटमेंट ते करतात. त्यामुळे हे करू नये असं मला वाटतं. आपल्या माध्यमातून त्यांना कारण ते मोठे नेते आहेत, स्टंटबाज आहेत.